तिलारी जलाशयातील मत्स्य व्यवसायाच्या ठेक्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. स्थानिक भूमिपुत्रांना मत्स्य व्यवसाय ठेका मिळावा, अशोक मोहिते. केवळ शासकीय अनुदान मिळवण्याच्या उद्देशाने बाहेरील संस्थेला मत्स्य व्यवसायाचा ठेका देण्यात आला असून त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त व मच्छीमारीची सातत्याने फसवणूक होत आहे, असा आरोप धरणग्रस्तांच्या वतीने अशोक मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला. तिलारी जलाशयातील मत्स्य व्यवसायाच्या ठेक्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हा बोगस ठेका तत्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि स्थानिक तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या नोंदणीकृत संस्थेला मत्स्य व्यवसायाचा ठेका द्यावा, अशी मागणी अशोकराव मोहिते व प्रकल्पग्रस्तांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तुळई तालुका चंदगड येथील जलविद्युत प्रकल्पग्रस्त व मत्स्य व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांच्या सहकारी संस्थेची स्थापना व्हावी, यासाठी गेली 20 वर्षे शासन व मत्स्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याने मोहिते यांनी सांगितले. मात्र न्याय मिळत नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत तुळई यांना सादर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेवेळी अशोक मोहिते, गोविंद पाटील, रघुनाथ चौगुले, ज्योतिबा जाधव, सुरेश चिरमुरकर आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी, चंदगड. माझ्या पत्रकार बंधूंनो, आज मी आपल्या समोर आमच्या तिलारी जलाशयाच्या ठेका प्रकरणाबद्दल तिलारी प्रकल्पग्रस्तांची कैफियत मांडत आहे. आमचे गाव हे चंदगड तालुक्यातील शेवटचे टोकाचे गाव आहे. त्या गावामध्ये तिलारी जलाशय आहे. या तिलारी जलाशयात 1986 ला पाणी भरलेलं आहे. पूर्वीपासून आमच्या गावाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला हे 2 तलाव आहेत. आमचे लोक मासेमारी करतात आणि अजूनही चालू ठेवतात. पण 2004 साली या तलावावरती श्री राजेश शामराव मोरे या व्यक्तीने एक बोगस दाखले दाखल करून या तलावावर एक संस्था स्थापन केली. त्याचे सभासद 54 आहेत. ते एकही तुडे गावचा रहिवासी नाही. आणि असे असताना त्या माणसांना तेव्हापासून आजपर्यंत आमच्या लोकांना तो त्रास देत आहे. याची शहानिशा 2024 पर्यंत त्याचा आम्ही निकाल लावून घेतला. 2024 ला शहानिशा झाली आणि त्याची संस्था रद्द झाली. 2019 ला त्यांनी ब्लॅकलिस्टेड झाल्यामुळे त्या संस्थेचा ठेका ओपन झाल्यानंतर आम्ही प्रकल्पग्रस्तांनी नियोजित तिलारी प्रकल्पग्रस्त प्रस्तावाच्या माध्यमातून त्या तलावावरती जवळजवळ 45 लाखाची गुंतवणूक केलेली आहे. आणि तो ठेका घेतलेला आहे तो कुणाच्या नावे तर श्री गंगोत्री मत्स्य विकास सहकारी संस्था कोकरे यांच्या नावे. आता याच्यामध्ये आम्ही ठेका तलाव त्यांच्या नावावर घेतला. आमचा प्रस्ताव पेंडिंग आहे आणि जे अनुदान मिळालं ते आता संस्था गंगोत्री आपलं म्हणते आणि तलाववाल्यांना आम्हाला नियोजित संस्थेच्या सभासदांना डावलते. कायदेशीररित्या आता त्याच्याबरोबर फाईट करणं आपल्या या सामान्य गरीब माणसांना शक्य नाहीये. म्हणून आम्ही आमची तक्रार संबंधित आयुक्त, तत्कालीन आयुक्त देशपांडे यांच्याकडे तक्रार मांडली की साहेब, टेंडर घेताना आम्ही जी प्रोसिजर फॉलो केली होती, PPP करून तो प्रोजेक्ट आमच्या ताब्यात द्यायचा जे ठरलं होतं, त्याच्या अटी शर्ती मान्य न झाल्यामुळे किंवा कोरोना काळामुळे ते न करता आल्यामुळं आमची फसगत झालेली आहे. आणि आमची फसगत झालेली आहे त्याचा न्यायनिवाडा केल्याशिवाय याचा ठेका ओपन करू नका अशी आम्ही विनंती केली होती. साहेब, आम्ही ठेका घेताना तो जवळजवळ 35 म्हणजे 10,55,000 ठेका रक्कम, 3.5 लाख डिपॉझिट आणि मत्स्यबीज संवर्धनासाठी 10-15 लाख असे जवळ 35 लाख आता गुंतवणूक केलेली आहे. 21-22च्या अतिवृष्टीमुळे जे अनुदान मिळालं ते संस्थेने ताब्यात ठेवलं आणि पुढील टेंडर रक्कम भरतो, तुम्ही मासेमारी करा असं आम्हाला तोंडी सांगितलं. पण ना आम्हाला मासेमारी करायचे अधिकार दिले, ना आम्हाला अनुदानाचा लाभ मिळाला. आणि आता यापुढे ठेकाही त्यांच्या ताब्यात नाहीये. तोच ठेका दुसऱ्या व्यक्तीला फक्त 1,25,000 दिलेत असं आम्हाला समजतंय. अधिकृत माहिती मागितल्यानंतर आम्हाला माहिती मिळत नाहीये. ही तक्रार आम्ही माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे मांडली आणि त्यांनी तात्काळ चौकशी लावून सदरची बोगस संस्था म्हणजे गजानन महाराज मत्स्य सहकारी संस्था ही बोगस संस्था आहे असा आयुक्तांनी निकाल दिलेला आहे. त्याच्यावरचं अपील अद्याप पेंडिंग आहे. सामान्य शेतकऱ्याला मासेमारी करणाऱ्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजेत म्हणून आम्ही त्या ठेका रक्कम भरायला तयार आहे. म्हणजे हे लोक ऐकायला तयार नाहीत. आणि आता
यावर्षी त्यांनी त्या तलावामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीही काम न केलं ना, मत्स्यबीज न सोडता किंवा इतर गोष्टी न करता परत अतिवृष्टीचं अनुदान काढण्याच्या शक्यता आहे आणि ती थांबावी म्हणून आयुक्तांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली होती. त्याची चौकशी आयुक्तांनी स्थानिक पातळीवर येऊन केली. तथापि तिथं सुद्धा त्यांनी बोगस पंचनामे केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मग असे जर बोगस पंचनामे होऊन अनुदाने लाटली जात असतील तर स्थानिक मच्छीमारांनी करायचं काय प्रश्न आहे. आणि जो प्रस्ताव आता जो त्यांची रद्द झालेल्या संस्थेचा जो विषय आहे, माननीय मंत्री महोदय यांच्याकडे जो पेंडिंग आहे तो तत्काळ निर्गत होऊन आम्हाला न्याय मिळण्याची गरज आहे. आणि यासाठी आम्ही काल आमच्या गाव लेवलला म्हणजे स्थानिक पातळीवरती, कारण तलाठी आणि म्हणजे आपले स्थानिक पातळीवरूनच पंचनामे होऊन जातात आणि ते वरती ग्राह्य धरले जातात, याची शहानिशा लोकांना कळावी आणि त्याच्यावर न्याय मिळावा म्हणून आम्ही ग्रामपंचायत तोडी येथे उपोषणला बसला असता काल आम्हाला तिथं बसू दिलेलं नाहीये. तुम्ही परवानगी घ्या आणि बसा असं ते म्हणतायत. आता साहेब इथं आई भीक वाढीन आणि बाप जीव खाल्ली ना, आई भीक मागू दे ना, अशी आमची परिस्थिती झालेली आहे. आम्ही न्याय मागायचा कुणाकडं? आम्ही पार सरपंच पासून मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही दाद मागून सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर आता आम्हाला आत्मक्लेश करून आमचं जीवन संपवल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. इतके लोक गांजलेले आहेत. आता याला जबाबदार कोण राहणार? यासाठी आमची एक मागणी आहे, रीतसर छाननी करून जर आमचे हक्क आमच्या मागण्या योग्य असतील तर आम्हाला न्याय द्यावा, नसेल तर त्याच्यावरचा उपाय काय तेही आम्हाला सांगावं. ते पण आता लवकरात लवकर सांगण्याची गरज आहे. कारण एकदा यांनी अनुदान उचलून खायला सुरुवात केली आणि लोकांना जे भीतीचं आणि दडपणीचं वातावरण निर्माण झालं तर आम्हाला अवघड आहे. आज मला स्वतःला अट्रॉसिटीची केस घातली जाईल, तुझ्यावरती हा आरोप ठेवला, चोरीचा आरोप ठेवला जाईल, तुला संपवण्यात येईल अशा धमक्या दिल्या जातात. याला जबाबदार कोण? त्यामुळं आता नाईलाजास्तव मला तुमच्या समोर यावं लागलेलं आहे. कृपया आपण सहकार्य करून याला मला मदत करावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती.